नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण उपवासाचे लाडू बनवलेले आहेत. अगदी छोटे मुलं आणि सर्वच वयोगटातील सर्वांना आवडतील, त्याचबरोबर एकदम पौष्टिक असे हे लाडू आहेत. साहित्य पहा, पण निश्चिंत रहा. मी सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी डिटेल्समध्ये देणारच आहे, त्यामुळे तुम्ही पहा. आणि आता चला रेसिपीकडे वळूया आपण. आता मी इथे साहित्य जे घेतलेलं आहे त्यापैकी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि हे शेंगदाणे मी 400 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि हे शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजत असताना गॅसची आच आहे ती एकदम सुरुवातीला मध्यम करायचे आणि शेवटी एकदम लो ठेवायचे, कारण शेंगदाणे आपले जास्त पण चटकले नाही पाहिजेत. अशा पद्धतीने आपण इथे भाजून घेत आहोत. ज्यावेळी शेंगदाणे भाजत येतील त्यावेळी स्वतः हाताने आपण चेक करायचे आहेत. जर साले त्याचे स्वतःहून वेगळे होत असतील तर समजून जा की आपले शेंगदाणे खूप छानरित्या खरपूस भाजले गेलेले आहेत. आता पहा, थोडे असे हे शेंगदाणे जवळपास भाजत आलेले आहेत. अजून थोडा वेळ पाहूया. काही माझे थोडेसे चटकलेले आहेत, तरीसुद्धा खूप छान भाजलेले गेलेले आहेत आतून. जेवढी तुम्ही छान भाजाल तितकीच लाडूला चव छान येते. शेंगदाणे आपण थंड करायला ठेवले. आता आपण यामध्ये हा जो खोबऱ्याचा किस आहे तो घालून घेऊया. हा इथे मी रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट आहे, हे 100 ग्रॅम आहे. आणि हे आपण 1 टेबलस्पून तुपामध्ये हे सुद्धा अगदी लो गॅसवर थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं. जास्त पण असा याचा कलर लाल होईल इतपत अजिबात भाजायचं नाही आहे. हे म्हणजे किसलेलं खोबरं आहे, पूर्ण असं डेसिकेटेड म्हणता येणार नाही, कारण डेसिकेटेड कोकोनट एकदमच बारीक असतं आणि हे जरासं मोठं आहे. आणि त्यामुळे मी हे मिक्सरमधून अजून बारीक करून घेणार आहे. पहा, आता याचा कलर पहा आणि सुरुवातीचा कलर पहा, हा थोडासा लालसर झालेला आहे. आता मी हे लगेच हे काढून घेणार आहे आणि सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला लाडू थंड झाल्यानंतरच बनवायचे आहेत. शिवाय हे बारीकसुद्धा थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायचं आहे. आता इथे मी तूप घातलेलं आहे. जवळपास मी 2 ते 3 टेबलस्पून इथे तुपाचा वापर केला आहे. आणि हे जे मखाने आहेत ते देखील 100 ग्रॅम आहेत. मखाने उपवासाला चालतात आणि मखाने खाल्ल्याने खूप फायदा, म्हणजे गुडघेदुखीवर नियंत्रण येतं. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. शिवाय पाचनक्रिया सुधारते, म्हणून इथे आपण मखाण्यांचा वापर केलेला आहे. आणि हे सुद्धा अगदी मीडियम टू लो गॅसवर भाजायचे आहेत. हे भाजत असताना एक नक्की चेक करायचं आहे, हे भाजले कसे ओळखायचे, तर अधूनमधून आपण हे चेक करायचे, हाताने दाबून घ्यायचे. जर सहज असा मखाणा तुटला तर समजून जा की हे मखाणे आपले भाजून रेडी झालेले आहेत. अजून हे मखाणे आपले भाजले गेलेले नाही आहेत, त्यामुळे मी थोडा वेळ असंच अधूनमधून चेक करत हे मखाणे चांगल्या पद्धतीने भाजून घेणार आहे. आत्ता थोडेसे तुटायला लागलेले आहेत, पूर्ण अगदी क्रिस्पी होतात भाजल्यानंतर. पहा, मखाणे देखील आपण थंड होण्यास ठेवलेत. आता मी जवळपास 1/4 कप याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. आणि या तुपामध्ये हे 3 प्रकारचे पीठ आहेत आणि त्याचं प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम आहे. यामध्ये मी शिंगाडा पीठ घेतलेलं आहे, राजगिरा पीठ घेतलेला आहे, त्याचबरोबर भगर म्हणजे वरीचं पीठ देखील मी 100 ग्रॅम, असे 3 पीठं एकत्र मी भाजून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण बेसनाचे लाडू बनवत असताना बेसन भाजत असतो, त्याच पद्धतीने इथे हे आपण 3 प्रकारची पीठं व्यवस्थित भाजून घेऊयात. आता थोडंसं अजून ड्राय वाटते आपल्याला या पीठ भाजत असताना, त्यामुळे मी थोडं करत तुपाचं प्रमाण याच्यामध्ये वाढवणार आहे. आणि जसजसे हे पीठ भाजत येईल तसं या पिठाचा सुगंध सुटायला लागेल आणि कलरसुद्धा चेंज होईल. थोडासा असा ब्राउनिश कलर या पिठाला येईल आणि थोडंसं जसं भाजत येईल तसं तूपसुद्धा तुम्हाला दिसायला लागेल. अजून थोडं ड्राय वाटतंय, त्यामुळे मी याच्यामध्ये थोडं करत तूप घालणार आहे. सुरुवातीला मी 1/4 कप घातलेला आहे आणि अंदाजानुसार आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे. जास्त पण तुपाचं प्रमाण आपल्याला इथे नको आहे.
कारण ज्यावेळी तुम्ही लाडू बनवाल ते अगदीच मग ते विरघळल्यासारखे लाडू होतात. त्यामुळे ज्यावेळी अशा पद्धतीचे आपण पिठाचे लाडू बनवत असतो त्यावेळी प्रमाण हे नेहमी अंदाजानुसारच तुपाचं वापरायचं. आता पहा, थोडंसं ओलसर झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने मी असंच थोडंसं कोरडं भाजून घेणार आहे. कारण जसं तुम्ही भाजत जाल तसं याचा कलर पण पहा आणि पिठाचं मिश्रण हे थोडंसं असं जड होत जातं, हलवायला सुद्धा आपल्याला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे आणि तूपसुद्धा दिसून येतं या पीठ भाजत असताना. कलर पहा तुम्ही, मगाशी कलर कसा होता आणि आत्ता कलर पहा. आणि सुगंध तर इतका खूप छान सुटलेला आहे. हे पीठ भाजत असताना मस्त असा हा सुगंध सुटलेला आहे. आता जवळपास हे आपलं पीठ भाजून होत आलेलं आहे. अजून थोडासा कलर जरासा डार्क होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया. आणि हे जे लाडू होणार आहेत ते अगदी पौष्टिक होणार आहेत. कारण शिंगाडा पीठ, त्याचबरोबर राजगिरा पीठ आणि हे जे भगर वगैरे आहे ते मिलेट्सच्या प्रकारामध्ये येतं, भगर आणि राजगिरा. आणि हे उपवासाला चालतं. त्यामुळे अगदी पौष्टिक आणि पोटभरीचे असे हे लाडू असणार आहेत. पहा, आपले हे पीठ आता भाजून रेडी झालेलं आहे. हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. आता इथे कढईमध्ये आपण तूप घालून घेऊया. मी जवळपास यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घेते आहे. आणि याच्यामध्ये आपण 50 ग्रॅम बदाम आणि 100 ग्रॅम काजू इथे घेतलेले आहेत. मी इथे ड्रायफ्रूट्सचं प्रमाण जर तुम्हाला हवं असेल त्या प्रकार तुम्ही वापरू शकता आणि प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. हे चांगले आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामधील जो कच्चापणा असतो तो निघून जाईल इतपत आपण हे काजू आणि बदाम भाजून घेऊयात. आणि हे देखील थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. या लाडूची खासियत म्हणाल तर शिंगाड्यामध्ये ना फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि हे शिंगाडा उपवासाला चालतो. त्याचबरोबर पचनक्रिया पण सुधारते. शिवाय बद्धकोष्ठता जर कोणाला असेल तर तो बद्धकोष्ठता निघून जातो. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये राजगिरा पीठ वापरलेलं आहे. ते ग्लुटेन फ्री असतं कारण मिलेट्सचा प्रकार आहे. तसेच याच्यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यासारखे खनिज पदार्थ असतात. त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. आणि भगरीचा आपण इथे वापर केलेला आहे पिठाचा. हे पीठ तर तुम्हाला माहितीच आहे उपवासाला चालतंच. याचे बऱ्याचशा प्रकार उपवासामध्ये वापरले जातात. खिचडी, उपमा, बरेचसे प्रकार. आणि याच्यामध्ये सुद्धा हा सुद्धा एक मिलेट्सचाच प्रकार आहे. आणि खूप प्रमाणात याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हे सर्व साहित्य आपण पौष्टिक वापरलेलं आहे या लाडूमध्ये. त्यामुळे अगदी आरोग्यदायी हे लाडू असणार आहेत. आणि काजू बदाम तर नेहमीच आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात कारण या तेलवर्गीय बिया असतात. त्यामुळे शरीराला एक प्रकारे वंगण दिल्याप्रमाणे हे ड्रायफ्रूट्सचा आपण वापर करतो शरीरासाठी. आणि बुद्धिवर्धक आहेत बदाम. आता याच थोड्या राहिलेल्या तुपामध्ये आपण 50 ग्रॅम इथे मी मनुके घेतलेले आहेत आणि जवळपास 50 ग्रॅम याच्यामध्ये मी चारोळी आहेत, त्याला चिरोंजी सुद्धा म्हणतात. हे आपण चांगलं भाजून घेऊया आणि हे असं साईडला अख्खं घालणार आहोत आपण. ते सुद्धा याच्यामधील फक्त थोडासा कच्चापणा निघून जाण्यासाठी आपण थोडंसंच भाजून घेतलेलं आहे. आता शेंगदाणे पहा थंड झालेले आहेत. याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. पूर्ण अशा याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त शेंगदाणे आपण घेऊन चांगलं हे चाळून घ्यायचं आहे. याच्यामधील साली सर्व काढून टाकायचे. अशा पद्धतीने तुम्ही झाऱ्यामध्ये असं हे करून शेंगदाण्याच्या साली पटकन निघतात. पहा आता हे रेडी झालेत. आपण बारीक करून घेऊया. आता आपण हे जे वाटणाचं साहित्य आहे ते एक एक करत बारीक करून घेऊया. इथे सुरुवातीला मी शेंगदाणे बारीक करून घेते आणि ज्या परातीमध्ये आपण पीठ काढून ठेवलं होतं त्यामध्येच आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मी खोबरं देखील बारीक करून घेते आहे कारण खोबरं थोडंसं जाडसर होतं त्यामुळे मी बारीक करून घेतलेलं आहे.
सोबत हे जे मखाणे आहेत ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपण जे काजू बदाम घेतले होते भाजून तुपामध्ये ते देखील अगदी बारीक करून घ्यायचे आहेत व्यवस्थित पूर्ण असं, कारण बऱ्याच लोकांना दाताखाली आलेलं अजिबात आवडत नाही. त्यामुळे अगदी बारीक केल्यावर लाडूसुद्धा वळायला पण छान आहेत आणि खाताना सुद्धा अजिबात दाताखाली चिकटणार नाहीत. अशा पद्धतीने हे आपण बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण 2 टेबलस्पून वेलची पूड घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण मनुके आणि जे चारोळी भाजून घेतली होती ती देखील आपण घालून हे सर्व साहित्य एकत्रितपणे मिक्स करून घेऊया सुरुवातीला. त्यानंतर हे लाडू म्हणजे कडक न होता आपण एक प्रकार फक्त गूळ वापरणार आहोत यामध्ये आणि तो गूळ फक्त आपण विरघळवून घेणार आहे. जर आपण कडक पाक बनवून जर लाडू बनवले तर ते लाडू पटकन तुटले जात नाहीत, म्हणून अगदी पटकन असे तुटले जातील अशा पद्धतीने आपण हा फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे. इथे मी जवळपास 1/4 कप 3 टेबलस्पून म्हणजेच 1/4 कप तूप घातलेलं आहे आणि हे तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी गूळ ऑलरेडी किसून ठेवला होता. तो गूळ 500 ग्रॅम आहे. हा गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे, याचा पाक अजिबात करायचा नाहीये. आणि या संपूर्ण रेसिपीमध्ये आपल्याला जवळपास तुपाचं प्रमाण म्हणाल तर 1/2 किलो तुपाचा इथे मी पूर्णपणे वापर केलेला आहे. आता हा गूळ फक्त थोडा वेळ हलवून याचा म्हणजे पाक बनवायचा नाहीये, फक्त वितळवून घ्यायचा आहे. पहा गूळ आपला वितळत आलेला आहे. अजून थोडा वेळ व्यवस्थित असा पडेल इतपत आपण हा वितळवून घेऊया. पहा गूळ अगदी व्यवस्थित आपला मेल्ट झालेला आहे. आता आपण हे मिश्रण गरम असताना जे लाडूचं मिक्सचर आपण परातीमध्ये बनवून ठेवलेलं आहे त्यामध्ये ओतूया आणि गरम असतानाच अगदी व्यवस्थित एकसारखे मिक्स करून घेऊया. पटपट पटपट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याचे छोट्या छोट्या आकाराचे आपण लाडू बनवून घेऊयात. थोडंसं मिश्रण गरम आहे तरी सुद्धा आपण हाताला थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे आणि याचे पटपट लाडू बनवून घ्यायचे. आणि जर मिश्रण थंड झालं तर थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे त्यावेळेस आपल्याला लाडू वळता येतात. आता आपण पटपट पटपट याचे लाडू बनवून घेऊया. मस्त असे लाडू तयार होतात. तुम्ही सुद्धा करून पहा. तर मित्रांनो, माझी ही आजची पौष्टिक आणि उपवासाची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील त्या कमेंट करायला विसरू नका. इतर अनेक रेसिपीज मी उपवासाच्या अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी शेअर करते. त्या रेसिपीजसुद्धा नक्की पहा. त्याचबरोबर आपण श्रावण सिरीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, श्रावणात बऱ्याचदा आपल्याला समजत नाही रोज तेच काय करायचं, अशा वेळेस कोणती भाजी करायची, जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर ती सिरीजसुद्धा नक्की पहा. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.